जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे। प्रदूषण नियंत्रण विभाग जो आहे त्या विभागामध्ये पदभरती निघणार आहेत। 1200 प्लस पदभरतीसाठीचा जो आकृतिबंध आहे तो आकृतिबंध प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। खूप जास्त पद आहेत, वेगवेगळ्या संवर्गाचे पद आहेत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित आकृतिबंध जो आहे त्यास 29 जानेवारी 2025 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे। पर्यावरण व वातावरणातील बदल जो विभाग आहे या विभागाअंतर्गत यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील सद्यस्थितीत एकूण 1260 जे पद आहेत हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्याबाबतच माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जी काही उच्चस्तरीय समिती बसली होती त्या समितीनं मान्यता दिल्यानुसार पर्यावरण व वातावरणातील बदल विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील एकूण 1310 पदांचा सुधारित आकृतिबंध जो आहे त्यास मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये कोणते कोणते पद आहेत बघा। एकूण 1310 पदांपैकी गट क व गट ड मधील वाहन चालक आणि शिपाई चौकीदार हे संवर्ग मृत घोषित करण्यात येत असून सदर संवर्गातील कर्मचारी अधिसंख्य गणण्यात येतील। त्यांच्याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये त्यांची माहिती आहे। एकूण 1310 जे पद आहेत त्या पदांपैकी किती पद आहेत, कोणते पद आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये ऑफिसचं नाव दिलेलं आहे, पद दिलेलं आहे आणि एकूण किती पद आहेत हे त्यांनी दिलेलं आहे। यामध्ये बघा, चेअरमॅनच्या ऑफिस जे आहे त्या ऑफिसमध्ये स्टेनो असतील, सिनियर स्टेनो असतील, ज्युनियर क्लर्क असतील, ड्रायव्हर असतील, असे सगळ्यांचे एकूण 8 पद जे आहेत ते भरून घेतले जात आहेत। याच्यामध्ये बघा सँक्शन किती झालेले आहेत, मंजूर किती झालेले आहेत, त्याच्यानंतर वर्किंग किती आहेत आणि वॅकंट किती पोस्ट आहेत यांची लिस्ट देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा दुसऱ्या पद्धतीनं आहे मेंबर सेक्रेटरीचं जे ऑफिस आहे त्यामध्ये सुद्धा सेम जे पद आहेत हे पद आहेत, एकूण 8 पद आहेत। त्यामध्ये 3 पद भरून घेतलेले आहेत आणि 2 जे पद आहेत हे अजून काम करत आहेत, त्याच्यातलं एक पद जे आहे ते रिक्त आहे। एकूण जे काही रिक्वायर्ड पोस्ट आहेत त्या आहेत 3 पोस्ट। त्यानंतर बघा चीफ इंजिनियरच्या ऑफिसमध्ये 3 वॅकंट पद आहेत। त्यानंतर अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ऑफिसमध्ये वेगवेगळे जे पद आहेत ते पद असणार आहेत। एअर पोल्युशन, त्याच्यानंतर अबेटमेंट इंजिनियर यामध्ये सुद्धा जवळपास पद भरून घेतले जाणार आहेत। असिस्टंट सेक्रेटरी टेक्निशियनचे सुद्धा त्यामध्ये पद भरले जातील। CAC असेल किंवा CC सेल असेल त्यामध्ये सुद्धा पद आहेत। आरोग्य विभागाद्वारे सुद्धा खूप जास्त पद भरले जाणार आहेत। बघा BMW रिजन ऑफिसर जे आहे म्हणजेच बायोमेडिकल वेस्टचं जे काही रिजनल ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये सुद्धा वेगवेगळे पद जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत। त्यामध्ये बघा फील्ड वर्करचे एकूण 14 पद जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत। टोटल 31 जे पद आहेत ते भरून घेतले जाणार आहेत। त्यानंतर चीफ सायंटिफिक डिव्हिजन HQ यामध्ये सुद्धा वेगवेगळे पद भरून घेतलेत आहेत। त्यानंतर त्यामध्ये सिनियर ऑफिसर असेल, सायंटिफिक ऑफिसर असेल, चीफ सायंटिफिक ऑफिसर असेल किंवा सब रिजनल ऑफिसर असेल, सायंटिफिक ऑफिसर असेल, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर असेल, सायंटिफिक असिस्टंट असतील, ड्रायव्हर असतील, अशा पद्धतीचं जे आहेत ते एकूण 14 पद भरून घेतले जाणार आहेत। जी काही सेंट्रल लॅब आहे त्या सेंट्रल लॅबमध्ये सुद्धा पद भरती होणार आहे। सेंट्रल लॅब जी आहे त्या सेंट्रल लॅबमध्ये बघा वेगवेगळे पद भरून घेतले जाणार आहेत। त्यामध्ये प्रिन्सिपल सायंटिफिक ऑफिसर,
सिनियर सायंटिफिक ऑफिसर असेल, सायंटिफिक ऑफिसर असेल, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर असेल, ज्युनियर सायंटिफिक असिस्टंटसाठी एकूण 36 पदं भरले जाणार आहेत. त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटचे सुद्धा पदं असणार आहेत, यामध्ये 6 पदं. त्यानंतर बघा असिस्टंट अकाउंट ऑफिसर असेल, हेड अकाउंटंट असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे पदं आहेत हे सेंट्रल लॅबमध्ये भरले जाणार आहेत. एकूण 83 जे पदं आहेत हे सेंट्रल लॅबमध्ये भरले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर रिजनल जी लॅब आहे त्या रिजनल लॅबमध्ये सेम कॅटेगरीचे पदं आहेत, जसं की सिनियर सायंटिफिक ऑफिसर असेल, सायंटिफिक ऑफिसर असेल, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरचे सुद्धा 39 पदं आहेत. अशा पद्धतीनं सगळ्यात जास्त जे पदभरती आहे ही रिजनल लॅबमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर बघा ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरचे 111 पदं आहेत, लॅबोरेटरी असिस्टंटचे सुद्धा 11 पदं आहेत, पिओनचे 26 पदं. अशा पद्धतीनं जे रिजनल लॅब आहे, जे तुमचं प्रदूषण नियंत्रण विभाग आहे, या विभागामध्ये जी रिजनल लॅब आहे या रिजनल लॅबमध्ये सुद्धा 219 टेक्निकल जे पदं आहेत हे भरले जाणार आहेत. आणि त्यानंतर त्याचद्वारे सेंट्रल लॅब जी आहे त्या सेंट्रल लॅबमध्ये 83 पदं भरले जाणार आहेत. म्हणजे जवळपास 300 जे पदं आहेत हे पदं लॅब संदर्भात भरले जाणार आहेत पोल्युशन डिपार्टमेंटच्या. स्टोअर सेक्शन जे आहे, जिथं स्टोअर सेक्शनमध्ये सुद्धा जवळपास एकूण 36 पदं भरले जाणार आहेत. अकाउंट सेक्शन असेल, जसं रेव्हेन्यू असेल, सॅलरी डिपार्टमेंट असेल, किंवा त्याच्यानंतर मग तुमचे इन्व्हेस्टमेंट ब्रांच असेल, बजेट असेल, त्यानंतर ऑडिट ब्रांच असेल, या सगळ्या ब्रांचमध्ये मिळून एकूण 49 पदं भरले जाणार आहेत. अशा पद्धतीनं त्यांचा वेगवेगळा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. लीगल सेक्शन असेल, IT सेक्शन असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये सुद्धा, या कॅटेगरीमध्ये, या ऑफिसमध्ये सुद्धा जवळपास सिनियर सायंटिफिक ऑफिसर असेल किंवा सब रिजनल ऑफिसर असेल, सायंटिफिक ऑफिसर असेल, यांचे एकूण 9 पदं भरले जाणार आहेत. प्रोटोकॉल ऑफिस पब्लिक सेक्शन सिलेक्शन जो काही विभाग आहे, या विभागामध्ये सुद्धा एकूण 7 पदांवर वॅकन्सी निघणार आहे. रिजनल ऑफिस टोटल वर्क 15 ऑफिसेस जे आहेत त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे जे पदं आहेत ते 242 पदांवरती पदभरती होणार आहे. त्यामध्ये सिनियर क्लर्क असेल, ज्युनियर क्लर्क असेल, ड्रायव्हर असतील, पिओन असतील, अशा पद्धतीचे पदंसुद्धा भरून घेतले जाणार आहेत. त्यामध्ये बघा सब रिजनल ऑफिस जे आहे त्या सब रिजनल ऑफिसमध्ये सर्वात जास्त पदभरती आहे. 440 पदांवर पदभरती होणार आहे. यामध्ये नॉन टेक्निकलचे जे काही पदं आहेत हे पदं भरून घेतले जाणार आहेत. त्याच्यानंतर मैत्री सेलमध्ये सुद्धा पदं आहेत. अशा पद्धतीनं टोटल जे ग्रँट मिळालेले, म्हणजे मान्यता मिळालेले टोटल जे काही पदं आहेत हे 1310 पदं आहेत आणि 1310 पदांवरती पदभरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात जो काही आकृतीबंध आहे तो आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या आकृतीबंधाला जे काही उच्चस्तरीय समिती असते त्या समितीची सुद्धा मान्यता मिळालेली आहे. सगळ्यात पहिली स्टेप असते पदभरतीसाठीची, ती म्हणजे GR निघत असतो, त्यानंतर उच्च समितीकडे पाठवलं जातं, त्यानंतर बिंदू नामावली आणि मग डायरेक्ट जे काही तुमचा हे आहे PDF आहे किंवा जे काही ॲड आहे ती ॲड रिलीज होत असते आणि त्यासाठी फॉर्म भरून घेतले जात असतात. पहिली दुसरी स्टेप झालेली आहे आणि आता बिंदू नामावलीद्वारे ती ॲड तयार करून लवकरच पोस्ट करण्यात येईल. त्यासाठी लवकरच जाहिरात निघणार आहे, त्यामुळं तुम्ही अभ्यासाला लागा आणि अभ्यास तयार ठेवा. त्यानंतर बघा हे काही परिशिष्ट 2 आहे, या 2 मध्ये सुद्धा पदं भरून घेतले जाणार आहेत. त्यामध्ये जे नॉन टेकचे पद आहेत या पदांवरती रिक्रुटमेंट होणार आहे. एकूण 80 पदं जे आहेत ते 81 जे पदं आहेत ते पदं मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळे लॉ ऑफिसर असेल, मटेरियल ऑफिसर असेल, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असेल, त्याच्यानंतर पर्सनल सेक्रेटरी असेल, अशा पद्धतीचे जे काही पदं आहेत ते पदं भरून घेतले जाणार आहेत. इलेक्ट्रिशियनचं सुद्धा यामध्ये पद असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आकृतीबंध आहे हा आकृतीबंध ऑफिशियली प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 29 जानेवारी रोजी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आकृतीबंध आहे आणि यामध्ये लवकरच पदभरती निघणार आहे. जवळपास 1300+ पदं भरून घेतले जाणार आहेत. जे काही फॉरेन्सिकमध्ये काम करून इच्छित असतील किंवा सायंटिफिक ऑफिसरसाठी पदभरती निघणार आहे.
जे काही लॅब संदर्भात असतील किंवा ज्यांचं सायन्स झालेलं आहे केमिस्ट्रीमधून किंवा मायक्रोबायोमधून किंवा पोल्युशनमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना खूप चान्स असणार आहे. याचं क्वालिफिकेशन जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन असणार आहे, त्यानंतर एखादा डिप्लोमा किंवा एक्सपिरियन्स वगैरे ते मागू शकतात. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा. याचबरोबर आरोग्य विभाग असेल किंवा DMER असेल, आरोग्य विभागाचं कन्फर्म सांगता येत नाही, पण DMER मध्ये पुढील काही दिवसामध्ये 100% पदभरती निघणार आहे आणि त्यामुळे तुमची पदभरती मिस होऊ नये. निघाल्याच्या नंतर त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा घ्यावा यावा आणि तुमची पोस्ट नक्की निघावी, यासाठी तुम्ही अभ्यासावर फोकस करा. नक्की पोस्ट काढा आणि तुम्हाला ही माहिती दिलेली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.